पीक विमा 2025 खरीप पीक विमा 2025 संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे। खरीप पीक विमा 2025च्या प्रतीक्षेत राज्यातील प्रत्येक शेतकरी हा आहे। त्यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा झालं होतं आणि या शेतकऱ्यांची प्रत्येक वेळी म्हणजे वारंवार 2025 पासून मागणी हीच आहे की पीक विमा सरकार कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार। शिवाय शेतकऱ्यांचीच नाही तर काही लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना लेटर सुद्धा दिलेले आहे। तसेच सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा काही लोकप्रतिनिधींनी तर काही मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरला होता आणि याच्या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती कृषी मंत्री माननीय दत्तासाहेब भरणे यांनी पीक विम्याबद्दल एकदा बोलूनच टाकले। म्हणजे पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत असे सुद्धा सांगितलेले आहे आणि याच सर्वांच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ 2248 कोटी रुपयांचा यापेक्षा जास्त कोटी रुपयांचा निधी हा पीक विमा देण्यासाठी मंजूर करण्याची शक्यता आहे। तर नेमकी काय अपडेट आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत। नेमकी कोणती महसूल मंडळे यामध्ये पात्र असणार आहे किंवा कोणाला पीक विमा मिळणार, पहिल्यांदा कोणत्या महसूल मंडळांना प्रायोरिटी दिली जाणार आहे याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनल पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। खरीप पीक विमा 2025च्या प्रतीक्षेत प्रत्येक शेतकरी आहे। अशातच माननीय दत्तासाहेब भरणे यांनी मागच्या 3 ते 4 महिन्यांपासून त्यांना प्रत्येक वेळी शेतकऱ्यांकडून प्रश्न विचारले जात होते किंवा लाईव्ह प्रश्न विचारले जात होते। मुख्यमंत्र्यांना सुद्धा प्रश्न विचारले जात होते। कर्जमाफी असेल, पीक विमा असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा PM किसान योजनेचा हप्ता असेल, याबद्दल वारंवार प्रश्न केले जात होते। तुम्ही बघितलं तर मागच्या 2 दिवसापूर्वी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी येऊ शकतो याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होणार किंवा नमो शेतकरी योजनाच बंद होणार असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होतं, परंतु तो डाऊट आता माननीय दत्तासाहेब भरणे यांनी दूर केलेला आहे। शिवाय पीक विमा सुद्धा लवकरच जमा करू असं सुद्धा सांगितलेलं आहे। तसेच कर्जमाफी 30 जूनच्या आतमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शिवाय माननीय दत्तासाहेब भरणे कृषी मंत्री दत्तासाहेब भरणे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। तर बघा पीक विम्याबद्दल काय अपडेट आहे। जवळजवळ 89 लाख शेतकरी पात्र होतील असं माननीय कृषी मंत्री दत्तासाहेब भरणे यांनी मागच्या 2 दिवसामध्ये सांगितलं होतं, परंतु आत्ता बघितलं तर 93 ते 94 लाखाच्या वरती शेतकरी पीक विम्यासाठी पात्र असल्याची संख्या ही समोर येत आहे। सुरुवातीला 2248 कोटीचा शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी जो निधी आहे तो मंजूर करण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे यामध्ये पीक विमा हा महसूल मंडळांना प्रायोरिटी देऊन दिला जाणार आहे। आता पीक विमा यावर्षी तुम्हाला माहित आहे हा पीक विमा सुधारित पीक विमा लागू केलेला आहे। दरवर्षीप्रमाणे वेगवेगळा पीक विमा मिळणार नाही तर सरसकट पीक विमा यावर्षी देण्याची घोषणा तुम्हाला माहित आहे पीक विमा भरण्याच्या सुरुवातीलाच केली होती। सरसकट म्हणजे येल बेस्ड पीक विमा हा यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। म्हणजे काय तर एकाच गावातील किंवा एकाच तालुक्यातील शेतकरी आहे ज्याचं नुकसान कमी झालं आहे किंवा ज्याचं नुकसान जास्त झालं आहे असा पीक विमा दिला जाणार नाही। नुकसान झालेल्या शेतकऱ्याला कमी पीक विमा तर जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्याला जास्त पीक विमा असं दिलं जाणार नाही, तर पीक विमा हा सर्वांना सरसकट दिला जाणार आहे। म्हणजे सर्व तालुक्यातील सर्व महसूल मंडळांना पीक विमा हा सरसकट दिला जाणार आहे। फॉर एक्झाम्पल जर तूर किंवा कापूस याचं नुकसान झालं असेल तर त्या प्रत्येक महसूल मंडळात तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळासाठी सेम तूर आणि कापूस उत्पादनाचं नुकसान झालं असेल सेम पीक विमा हा दिला जाणार आहे। त्यासाठी वेगवेगळा पीक विमा हा दिला जाणार नाही, सरसकट पीक विमा हा दिला जाणार आहे आणि यासाठी पहिला हप्ता हा 2248 कोटीचा निधी हा मंजूर होऊ शकतो। त्याचबरोबर
16 मार्च 2026 नंतर पीक विमा कॅल्क्युलेशन सुरू होण्याची शक्यता आहे। तुम्हाला माहीत आहे आता कॅल्क्युलेशन झाल्यानंतर लगेच थोड्या दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा होतो। त्यामुळे मीडियाच्या माहितीनुसार 16 मार्च 2026 पासून कॅल्क्युलेशन होण्याची शक्यता आहे आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे। यामध्ये प्रायोरिटी मात्र सर्वात मोठा जिथे नुकसान झालेलं आहे पीक विमा सर्वात मोठी महसूल मंडळे आहेत असे काही जिल्हे आहेत। या जिल्ह्यांमध्ये पीक विमा पहिल्यांदा देण्याची शक्यता आहे, म्हणजे पहिल्या हप्त्यामध्ये देण्याची शक्यता आहे। सर्वांनाच पीक विमा मिळणार आहे, परंतु प्रायोरिटी हे 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा देण्याची दाट शक्यता आहे। यामध्ये 253 तालुके आहेत ज्या तालुक्यात महसूल मंडळाच्या शेतकऱ्यांना पीक वितरण केलं जाणार आहे। म्हणजेच 253 तालुके आहेत ज्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा हा दिला जाणार आहे, इन्व्हेस्ट पीक विमा हा दिला जाणार आहे। त्यामध्ये प्रायोरिटीने म्हटलं तर सोलापूर आहे, धाराशिव आहे, बीड आहे, तसेच अहिल्यानगरमधील जे महसूल मंडळ आहेत म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील महसूल मंडळ, धाराशिव जिल्ह्यातील महसूल मंडळ, बीड जिल्ह्यातील महसूल मंडळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जे महसूल मंडळ आहेत या महसूल मंडळांना फर्स्ट प्रायोरिटी देण्याची दाट शक्यता आहे, कारण ते जास्तीत जास्त नुकसान झालेले आहे आणि ही मोठी महसूल मंडळ आहेत। यामध्ये पहिल्यांदा पीक विमा हा जमा केला जाण्याची दाट शक्यता आहे। तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये मोठ्या जिल्ह्यांना प्रायोरिटी देण्याची दाट शक्यता आहे आणि कॅल्क्युलेशन हे 16 मार्च 2026 पासून चालू होणार आहे आणि ह्या कॅल्क्युलेशन झाल्यानंतर त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा करण्यात येणार आहे। तर अतिशय महत्त्वाची ही पीक विमा संदर्भातील अपडेट होती। ही अपडेट प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।